अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांनी अकोले तहसील या ठिकाणी सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेतली। विशेष म्हणजे दारूबंदीवर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला। संगमेचे इन्स्पेक्टर सुनील सहस्रबुद्धे सर या ठिकाणी उपस्थित होते। आमदार महोदयांनी जे काही निर्णय घेतला त्यावर नक्की काय कारवाई करणार, त्या लोकांविरोधात काय कारवाई करणार, आपण सरांकडून थोडंसं जाणून घ्या। सर, या मीटिंगला आपण उपस्थित होते, म्हणजे काय निर्णय झाला या आजच्या जे मीटिंग मध्ये आमदार महोदयांनी सांगितलं की जे गाव आहे त्यांनी यादी पण दिलेली आहे। यापूर्वी पण त्यांनी यादी दिली होती, त्याच्यातल्या मी बहुतांश कारवाई करण्यात आली। आता जे त्यांनी जी यादी दिली आणि ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांनी सांगितले त्यांच्या गावामध्ये जे धंदे चालू आहेत त्यांची पण यादी आम्हाला आज मिळालेली आहे। आणि हे सर्व धंदे येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही बंद करणार आहोत। त्यांना जे पण कुणी देशी दारूवाले कोणी त्यांना पुरवठा करत असतील, असे जे लायसन्स असतील त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार आहे। यामध्ये आता कोणालाही सोडणार नाही आम्ही। आमदार महोदयांनी सांगितलं जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी 15 दिवसांनी कुठेतरी उपोषणाला बसणार आहे। आणि नक्की मग अधिकाऱ्या लोकांच्याच कारवाया, त्यांच्यावर कारवाई झाली गेली पण वरून कोणाचा जरी फोन आला मी म्हणजे बळी पडणार नाही, यावर काय मत आहे आपलं? नाही, बरोबर आहे। आमदार महोदयांनी सांगितलं काय आम्ही काय कधी कधी कारवाई करतो तर बाकीचे वरिष्ठ म्हणजे बाकीचे पुढारी नेत्यांचे फोन येत असतात, साहेब आमचे माणसं आहे सोडून द्या, साहेब असं असं आहे सोडून द्या। आता त्यांनीच पूर्णपणे सांगितलेलं आहे की कोणाचा फोन आला, कोणी माझी माणसं असो दुसऱ्याचे असो, त्यांना सोडू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि ते सगळे त्यांचे धंदे बंद करून टाका। सध्या मी तिला गावागावामध्ये जे गावठी दारू विकतात किंवा गावठी दारू बनवतात त्या गावचे जे काही तरुण वर्ग आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करा, या निमित्ताने तुम्ही जर पकडलं कोणाला तर काय कराल? नाही, मी ते गावातल्या मुलांना, तरुणांना एकच आवाहन करणार आहे की त्यांनी या जे अवैध मद्य आहे त्याच्यावर, मद्य सेवन करून किंवा दारू पिणंच हे वाईट आहे, त्याच्याकडे वळू नये। त्यांची तरुण पिढी सगळी काही खराब होणार आहे। काय अवैध ठिकाणी जर दारू पिली तर ती डुप्लिकेट असू शकते, खराब असू शकते, त्यामुळे एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। अकोले तालुक्यामध्ये असे रेस्टॉरंट आहे, असे काही हॉटेल्स आहे, खानावळी आहे की लोक दारू आणतात आणि त्या ठिकाणी पिऊन खातात, असे बरेचसे हॉटेल आज अकोले तालुक्यामध्ये आहे। या ठिकाणी अशा हॉटेलवाल्यांना पण तुम्ही काय आव्हान करा? अशा हॉटेलवाल्यांना पण सांगितलेलं की ज्यांच्याकडे परमिट नाही आहे, ज्यांनी लायसन नाही आहे, परमिट रूमचं किंवा एक्साईजचं लायसन नाही, अशा ठिकाणी लोकांनी पण बसू नये। आणि जे हॉटेलवाले जे आहे ना बेकायदेशीर पण बसवतात त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार आहे। आणि जे लोक तिथं दारू पितील त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे। नक्कीच, म्हणजे जे काही वातावरण एकदम ताईट झालेलं आहे। विशेष म्हणजे हे प्रशासकीय लोक त्यांचं काम करीत असतात, परंतु जो कार्यकर्ता जो ठिकाणी दारू विकतो त्याचे हात कोणत्या तरी राजकारणी लोकांशी बिनलेले असतात। मग तो सत्ताधारी पक्षाचा असो नाही तर विरोधी पक्षाचा, त्या नेत्याचा फोन ज्यावेळेस त्यांना जातो प्रशासकीय लोकांना कुठंतरी इकडं मर्यादा येत असतात। परंतु आमदार महोदयांनी आता डायरेक्ट सांगितलंय उद्या कोणताही माणूस ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी ठोका पण आणि त्याला अरेस्ट करा, त्याच्यावर 100% कारवाई करा, इव्हन माझा कार्यकर्ता जरी असला। त्यामुळे या निमित्ताने सांगण्यात येतं की तुमच्या गावचे जे काही लोक असतील, देशी दारू बनवणारे असतील, डुप्लिकेट दारू बनवणारे असतील, त्यांना एक खास मोठं आव्हान आहे। आजपासून 15 दिवसामध्ये ही कडक कारवाई होणार आहे। आणि जर तुमच्या गावामध्ये कोणाच्या जरी गावामध्ये जर असं कोणी करणारं आढळलं तर थेट पोलीस, अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमेरचे DYSP साहेब असतील, पोलीस इन्स्पेक्टर साहेब सहस्रबुद्धे सर असतील, यांच्याशी आपण संपर्क साधावा। नक्कीच त्या व्यक्तीवर 100% कारवाई केली जाणे, अन्यथा तो कोणत्याही पक्षाचा असो, इव्हन आमदार महोदयांचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली गेली पाहिजे, असा ठोस निर्णय आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। प्रतिनिधी संदीप दातके, राजयोग न्यूज, अकोले।